हे बेस झालेलं आहे. ऐका रे सगळ्यात ना ड्युटीवर, आज या घरची मोठी नात पहिल्यांदा घरी येणार आहे, कळतंय? तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, सगळी काळजी तुम्ही घ्यायची. ती पहिल्यांदा घरी येणार आहे तर तिला परक्यासारखं वाटता कामा नये, ही रिस्पॉन्सिबिलिटी तुमचीच आहे. लक्ष ठेवा. आणि ऐक, तू हातात ना फुलांच्या पाकळ्या घेऊन उभी राहा. जेव्हा ती आत येईल ना तिच्यावर फुलांचा वर्षाव करून तिचं स्वागत कर. ओके? आणि काय रे, तो इलेक्ट्रिशियन कुठे आहे? त्याला सांग की ती जेव्हा आत येईल ना तेव्हा अख्खं घर असं रंगीबिरंगी लाईटने असं उजळून काढ. चला निघा आता. हा चल ग, बाहेरची पण व्यवस्था काय आहे ती पाहायला पाहिजे. या. तू थांब. काय चाललंय तुझं? तुला पण मॅड नंबर 3 व्हायचंय का? काय ही सगळी तयारी त्या मोठ्या नातीसाठी आहे? हे बघ, तू जरा शांत होशील? ऐक ऐक, हे सगळं आहे ना, हे फक्त आणि फक्त तुझ्यासाठी आहे. तुला कळतंय का? अगं हो, सगळं आपल्या मनासारखं होणार आहे. कारण ही तयारी तुझ्या स्वागताची आहे. कारण म्हातारीची नात येणार नाही ह्याची काळजी आपण घेतली की नाही. मग तू का टेन्शन घेतेस वीणाबाई? हे बघ, एकदा का 12 वाजले की ही सगळी तयारी तुझी आहे हे अख्ख्या जगाला कळेल. वाव, इज इट? या, सच अ नाईस प्लॅन. कोणाचा प्लॅन आहे हा? कोणाचा असणार? ओ, तुझा आहे. सच स्मार्टी मॉम. शेवटी मम्मा कोणाची आहे? अनिका महाशनची. लेट्स टेक अ सेल्फी. येस, सारंगे. सारंगे. आई, हे घर, हा पैसा, हा बिझनेस, सगळं एका बाजूला आणि तू एका बाजूला आहेस का? आई, आम्हाला तू हवी आहेस. तू हवी आहेस. बाबांची अशी अवस्था झाल्यानंतर या घरामध्ये माझ्यासाठी फक्त तू आहेस आई. तुला बरं व्हावंच लागेल. मला कळतंय तुझ्या मनाला तुझ्या नातीला पाहण्याची हुरहुर लागली. देव करो तुझा विश्वास खरा ठरो आई. आणि आजच्या दिवशी तुझी नात या घरात येऊ अशी मी प्रार्थना करेन देवा. कारण मला माहिती आहे तुझी नात जर आली ना आज तर तुझी तब्येत लगेच सुधारेल आई. लगेच सुधारेल, मला खात्री आहे. आई, मला विश्वास आहे तुझी मोठी नात आज नक्की येईल. काय होणार आज? काहीतरी चांगलं व्हायलाच हवं. अहो, आज अन्नपूर्णा महाजनांची नात येणार आहे. काय माहित, ही सगळी तयारी बघून तर येणार असंच वाटतंय. पण जर आज अन्नपूर्णा मॅडमची मोठी नात आली नाही ना तर हे सगळं त्या रागिणी आणि कामिनीचंच होणार आहे. अगं तू बघच, आज अन्नपूर्णा मॅडमची नात सुद्धा येणार आणि सून सुद्धा येणार. काय ग, तुम्ही काय त्या दोघींचं गुणगान इथे गायला आलायत का? निघालात तरी चालेल. गौरी आणि तिची मुलगी अजिबात इथे येता कामा नये. लक्षात ठेवायचं, ती गौरी इथे आजूबाजूला कुठेही दिसता कामा नये. आणि दिसली ना तर तिला पकडून ठेवायचं, कळलं? आणि आणखीन एक, तिच्यासोबत जर कोणी अशी 17, 18, 19 वयातली, म्हणजे माझी अनिका आहे ना, तिच्या वयाची जर कोणी मुलगी दिसली तिलाही पकडून ठेवायचं, सोडायचं नाही आतमध्ये. मॅडम, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. आज मी तिला सोडत नसतो. हां, बघते मी. चला निघा.
आजचा दिवस खूप महत्वाचा दिवस आहे. एकदा का ही सगळी सत्ता माझ्या हातात आली ना, का जग इकडचं तिकडे करून टाकेल. आणि मग एकेकाची अशी शाळा घेईन ना, बस. कामिनीचा डाव म्हणजे वारमावर खाव. आई, वहिनी, ए वहिनी, काय रे राजा, कशी आहे वहिनीची तब्येत? नाही आहे सुधारणा काहीच. काय बोलू, 10:30 वाजत आलेले. वहिनीला जरा खाली आणायला लागेल रे. नाही, आईची तब्येत अजून बरी झाली नाहीये. आई नाही जाऊ शकणार आत्ता कुठेच. आईला आरामाची गरज आहे, तिला आराम करू दे. काय म्हणायचं परमेश्वराला. खरंच काय कसला दिवस आणलाय माझ्या वहिनीच्या. म्हणजे इतकी वर्ष ज्यानं तिची वाट पाहत होती, हा एवढा सगळा डोलारा उभारला, आणि आता जेव्हा ती येते, ती येऊ घातलेली आहे, तेव्हा तिला बघायची, तिचं औक्षण करायची अशी काही ताकदच ठेवली नाहीये परमेश्वराने. काय परमेश्वराच्या मनातच नाहीये म्हण ना तू. काय बोलणार. खरं सांगू का राजन तुला, माझी वहिनी ना कमनशिबीच आहे. बघ ना काय आलंय वाट्याला तिच्या. तिच्या वाट्याला नवरा आला म्हणजे माझा दादाच तो, पण त्याची काय अवस्था आहे. आणि एवढं सगळं उभारल्यानंतर ज्या नातीची वाट बघितली, आता ती येण्याची वेळ आली आणि तेव्हा ही स्वतःची ही अशी अवस्था करून घेतली हिने. काय बोलणार, आपल्या हातात काही होतं का. पण राजन तू ये हा खाली. हा म्हणजे स्वतःच्या डोळ्यांनी तुला तुझी मुलगी येताना दिसेल, किती छान वाटेल. हो, येईन मी बाहेर. बापरे, या माणसाला लाज पण वाटत नाही. पहिल्या बायकोची मुलगी येते म्हटल्यानंतर बाहेर येतो म्हणतोय. आता मीच बघते ना कशी येते तुझी मुलगी.